सो हे गाइस, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया ही रहना। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न पास्ट इंडेफिनिट टेंस, इंटरोगेटिव एंड डबल इंटरोगेटिव फॉर्म्युला. सो आज आपण हे शिकणार आहे पास्ट इंडेफिनिट टेंस, इंटरोगेटिव आणि डबल इंटरोगेटिव्हचा फॉर्म्युला, त्याचे वाक्य बघणार आणि आफ्टर दॅट वी विल सॉल्व द क्वेश्चन्स ऑन इट. आता फर्स्ट फॉर्म्युला आहे, सॉरी थर्ड फॉर्म्युला आहे. अफर्मेटिव्ह झाला, नेगेटिव्ह झाला, इंटरोगेटिव्ह आता शिकणार आहे. सो द फॉर्म्युला इज डिड प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो दिस अ फॉर्म्युला. सो आता काय करायचं आपल्याला, याच्यावर वाक्य बनवायची. जेव्हा पास्ट इंडेफिनिट टेन्सची ओळख काय, ल ला लिहिले लो, म्हणजे वाक्याच्या लास्टला जर ल ला लिहिलेलो आलं तर कोणता टेन्स, पास्ट इंडेफिनिट टेन्स. सो आता बघू, एक वाक्य घेऊ आपण. सो लेट्स टेक सेंटेन्सेस. 3 वाक्य घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव इज मी तिकडे गेलो का. मी तिकडे गेलो का. आता पास्ट इंडेफिनिट टेन्सची ओळख काय, ल ला लिहिलेलो. आता काच्या आधी लास्टला काय आले, पास्ट इंडेफिनिट म्हणजे या वाक्यात लास्टला काय आलेलं, काच्या आधी लो. लो म्हणजे कोणता टेन्स, पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता आपल्याला हे तर कळलं, आपल्याला टेन्स कळला, पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता वाक्य होकारार्थी का नकारार्थी, काहीच नाही, म्हणजे वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी. वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी. बर, कारण शेवटला का आलाय. बर, आता आपल्याला टेन्स कळला, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते कळलं. आता फॉर्म्युला वाईज वी विल मेक दी सेंटेन्स. फॉर्म्युल्यात फर्स्ट नंबरला काय, डेड. आता डेड लागणार का, हो. का, कारण फॉर्म्युल्यात गिव्हन आहे, आपण सगळं शोधले, फॉर्म्युला आणि टेन्स. सो डेड लागणार. फॉर्म्युला सेकंड नंबरला काय, सब्जेक्ट. आपलं सब्जेक्ट काय, मीच इंग्लिश आय. सो आलं. आता फॉर्म्युला थर्ड नंबरला काय, मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब आता आपल्याला शोधायला लागेल. आता आपल्याकडे मेन वर्ब काय, मेन वर्ब काय, गेलो. जाण्याची इंग्लिश काय असते, गो. गोची फर्स्ट फॉर्म गो, सेकंड फॉर्म वेंट, थर्ड फॉर्म आणि गॉन. बरं, डिड आय, फर्स्ट फॉर्म गोची गो. सो फॉर्म्युला लास्टला काय, ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे का, ऑब्जेक्ट काय, तिकडे. तिकडेची इंग्लिश काय, देअर. सो डिड आय गो देअर. जस्ट वी हॅव मेड अ सेंटेन्स. So now let's take our second example. Second example is, काय घ्यायचं second example? तू क्रिकेट खेळला का. तू क्रिकेट खेळला का. आता काच्या आधी लास्टला काय आलंय, लो. काय, ला आलाय. का आलाय, ला. ला म्हणजे कोणता टेन्स, पास्ट इंडेफिनिट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पण तुम्ही कोणते पण टेन्सच्या फॉर्म्युल्यानुसार बनवा, वाक्य बरोबरच असणार आहे. बर, आता ला आलाय, आपल्याला टेन्स कळला, पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता वाक्य होकारार्थी आहे, नकारार्थी आहे का प्रश्नार्थी आहे. बर, वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी आहे. बर, त्यामुळे दॅट्स वाय फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण, वी विल यूज फॉर्म्युला ऑफ इंटरोगेटिव्ह. कशाचा, इंटरोगेटिव्हचा, कारण प्रश्नार्थी वाक्य. बर, आता आपल्याला फॉर्म्युला सगळं कळलं, टेन्स कळला, फॉर्म्युला कोणता यूज होणार आहे ते कळलं. तुम्ही पेन्सिलने साईडला एक फॉर्म्युला लिहायचा, म्हणजे कोणतं लागणार आहे ते, जसं की मी इथं लिहिलाय. आता फॉर्म्युला वाईज वी हॅव टू मेक दी सेंटेन्स. फॉर्म्युल्यात फर्स्ट नंबरला काय, डेड. आपल्याकडे डेड लागणार का, हो लागणार. फॉर्म्युला सेकंड नंबरला काय, सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय, सब्जेक्ट तू. तूची इंग्लिश यू. डेड यू. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय, मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय, मेन वर्ब खेळला. खेळण्याची इंग्लिश प्ले. प्लेची फर्स्ट फॉर्म प्ले. डिड यू प्ले. फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय, ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट क्रिकेट. डिड यू प्ले क्रिकेट. झालं आपलं वाक्य तयार. वी हॅव मेड अ सेंटेन्स. झालं वाक्य तयार. सो आता अजून एक वाक्य घेतो. एक्झाम्पल नंबर 3. काय घ्यायचं, मी तुम्हाला शिकवलं का. मी तुम्हाला शिकवलं का. आता याचं तुम्ही बनवून दाखवा. आता इथं आन्सर, आता इथं आन्सर काय याचं ते बघा. आन्सर काय आहे, डेड
आय, मेन वर्ब काय टीच, टीच म्हणजे शिकवणे, डिड आय टीच यू. झालं आपलं वाक्य तयार, डिड आय टीच यू. सो नाउ we are going to learn double interrogative formula of double interrogative. So तब तक के लिए write down this. So now let's learn the formula of double interrogative past indefinite tense चा. Double interrogative. So आता formula काय, as far as I know the formula आहे पहिल्यांदा काय लागणार, WH family, WH family plus काय, आता काय लागणार, dead plus काय, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो दिस इज अ फॉर्म्युला. आता हा आपला फॉर्म्युला आहे. आता लेट्स मेक दी सेंटेन्सेस. आता वाक्य तयार करू. आता पहिलं वाक्य घेऊ आपण, तू तिकडे गेला का, ते आपल्या इंटरोगेटिव्हचं होतं. आता घेऊ एक्झाम्पल नंबर 1, तू तिकडे केव्हा गेला, तू तिकडे केव्हा गेला. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी दॅट व्हॉट इज लास्ट इन द सेंटेन्स. वाक्यात लास्टला काय आले. सो आता आपल्या वाक्यात लास्टला काय आले, ला. ला म्हणजे कोणता टेन्स, पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता वाक्य अफर्मेटिव्ह आहे, नेगेटिव्ह आहे, इंटरोगेटिव्हचं आहे, कडम इंटरोगेटिव्हचं आहे. सो वाक्य आहे डबल इंटरोगेटिव्हचं, कारण मध्ये काय आलं, WH फॅमिली, मध्ये काय आलं, WH फॅमिली. सो केव्हाची इंग्लिश काय असती, वेन, काय असती, वेन. सो आता फॉर्म्युला वाईज आपल्याला वाक्य बनवायचा. आता आपल्याला टेन्स कळला, पास्ट इंडेफिनिट टेन्स ओळखीनुसार. त्यानंतर आपल्याला केव्हा म्हणजे एक WH फॅमिली, त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला कोणता लागणार आहे पास्ट इंडेफिनिट टेन्स मधला ते कळलं, डबल इंटरोगेटिव्हचा लागणार आहे. सो आता वाक्य बनवा. फॉर्म्युल्यात फर्स्ट नंबरला काय, WH फॅमिली. आपल्याकडे WH फॅमिली काय आहे, केव्हा, केव्हाची इंग्लिश वेन, काय असती, वेन. सो फॉर्म्युल्यात सेकंड नंबरला काय, डेड. डेड लागणार का, लागणार, कारण फॉर्म्युला गिव्हन आहे. सो आता फॉर्म्युला थर्ड नंबरला काय, सब्जेक्ट. आता आपल्या सब्जेक्ट काय, सब्जेक्ट आपल्या सब्जेक्ट काय आहे, तू, तूची इंग्लिश यू. सो व्हेन डिड यू. सो आता व्हॉट इज थर्ड इन द फॉर्म्युला, व्हॉट इज मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. सो मेन वर्ब काय, मेन वर्ब ते शोधायला लागेल. मेन वर्ब काय, गेला, जाण्याची इंग्लिश गो, गोची फर्स्ट फॉर्म गो. व्हेन डिड यू गो. सो फॉर्म्युला लास्टला काय, ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे का, ऑब्जेक्ट आहे काय, तिकडे, तिकडेची इंग्लिश काय असते, देअर. व्हेन डिड यू गो देअर. सो झालं आपलं वाक्य तयार, व्हेन डिड यू गो देअर. दिस सेंटेन्स ऑफ डबल इंटरोगेटिव्ह पास्ट इंडेफिनिट टेन्सचा सेंटेन्स आहे, कारण याच्यात हेल्पिंग वर्ब काय, डिड. कळलं, हेल्पिंग वर्ब काय, डिड, त्यामुळे पास्ट इंडेफिनिट टेन्सचा सेंटेन्स आहे. सो आता आपला टुडे वी हॅव लर्न्ड पास्ट इंडेफिनिट टेन्सचा इंटरोगेटिव्ह आणि डबल इंटरोगेटिव्हचा फॉर्म्युला. So in the next lecture we will learn past continuous tense, next tense of our tomorrow's lecture. So आज के लिए बस इतना ही. So तब तक के लिए बाय.